Hello, my dear students. We are going to discuss another important topic of halogen derivative, that is physical properties. आपण या आधी जे आहे ते प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स जे आहे हा टॉपिक जो आहे तो आपण डिस्कस केला. आज आपण डिस्कस करणार आहे अल्किल हलाइड्स किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स जे आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर पाहिले तर यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण जर तिथे कंपॅरिझन जर केलं विथ अल्केन्स तर आपल्याला या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या खूप डिफरंट अशा दिसतील ॲज कम्पेअर टू अल्केन्स. आणि त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स असतील किंवा अदर प्रॉपर्टीज असतील, साईज ऑफ द ॲटम असतील, त्यांच्यामध्ये बरेचसे डिफरन्स जे आहेत ते हायड्रोकार्बन लाईक अल्केन आणि अल्किल हलाइड्स यांच्यामध्ये जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. सो वन बाय वन जे आहे ते आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज जे आहे आजच्या टॉपिक मध्ये जे आहे ते डिस्कस करणार आहे. त्यामध्ये जी पहिली प्रॉपर्टी आहे दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स आपण जर पाहिलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय दिसते की कार्बन कॅरीज हॅलोजन्स. दॅट मीन्स कार्बन जो आहे त्याच्यासोबत या हॅलोजनचा एक बॉन्ड जो आहे तो फॉर्म झालेला दिसतो. दॅट मीन्स देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सी बॉन्ड एक्स. असा आपल्याला एक मॉलिक्यूल जो आहे तो तिथे तयार झालेला दिसतो. अल्किल ग्रुप और हायड्रोकार्बन विच इज बॉन्डेड विथ हॅलोजन्स. सो यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो हॅलोजन आहे, हॅलोजन्स कुठले कुठले आहेत तर आपल्याला माहिती आहे की हॅलोजन्स जे आहे हॅलोजन्स इन जनरल त्याला आपण एक्स म्हणतो. These are fluorine, that means fluoride, chloride, bromide, and iodides. Fluoride, chloride, bromide, iodides. आपण जर पाहिलं तर आपल्याला ऑलरेडी हे माहिती आहे की these are fluoride, chloride, bromide, iodides. These are electronegative in nature. That means in general आपण तिथे म्हणू शकतो की हॅलोजन्स जे आहेत ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे किंवा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती तिथे शो करणारे असे हे एलिमेंट्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत ज्यांना आपण हॅलोजन्स म्हणतो किंवा हलाइड ग्रुप त्याला आपण म्हणतो. सो ॲज कम्पेअर टू कार्बन आपण जर पाहिलं तर हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बिकॉज ऑफ दॅट हॅलोजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हॅलोजन वर जो आहे तो पार्शियल निगेटिव्ह चार्ज तिथे येतो. आणि ॲज कम्पेअर टू दॅट कार्बन जो आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती हॅलोजन पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जो आहे तो येतो पार्शियल पॉझिटिव्ह. दॅट मीन्स कार्बन आणि हॅलोजन मध्ये जो बॉन्ड इथे फॉर्म झालेला आहे ते बॉन्ड फॉर्मेशन होत असताना कार्बन आणि हॅलोजन्स वर जे आहे ते पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते तिथे फॉर्म झाले रिस्पेक्टिव्हली. आणि चार्जेस जर फॉर्म होत असतील आणि ते कसे आहेत तर अपोजिट चार्जेस, म्हणजे अपोजिट एंड इथे जे आहेत ते फॉर्म झाले. एक एंड जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कार्बन एंड त्याला आपण म्हणतो आणि हॅलोजन एंड जर पाहिला तर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे अपोजिट एंड. दॅट मीन्स अपोजिट पोल्स. दॅट मीन्स अशा टाईपचा जो बॉन्ड तिथे फॉर्म होतो त्याला आपण म्हणतो तिथे पोलर बॉन्ड. म्हणजे हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स जे आहेत त्यांना आपण म्हणू शकतो की दीज आर पोलर कंपाऊंड. पोलर कंपाऊंड कसे आहेत तर एकदम स्ट्रॉंगर असे पोलर कंपाऊंड नाही आहेत तर थोडेसे मॉडरेटली स्ट्रॉंगर असलेले हे पोलर कंपाऊंड जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पोलॅरिटी जी आहे ती यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो याचा अर्थ काय की कार्बन हॅलोजन मध्ये हा जो बॉन्ड फॉर्म झालेला हा बॉन्ड कसा आहे, दिस इज अ पोलर बॉन्ड. आणि हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स आहेत ते कसे आहेत मॉडरेटली पोलर. ते शो मॉडरेटली पोलर नेचर असं आपण तिथे म्हणू शकतो. स्ट्रॉंग पण नाही आहेत इन केस ऑफ पोलॅरिटी, वीक सुद्धा नाही आहेत, मॉडरेटली. दॅट मीन्स मीडियम स्ट्रेंथ असलेला चार्ज जो आहे तिथे पार्शियल पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते तिथे फॉर्म होतात. सो अशा टाईपचं एक पोलर नेचर जे आहे ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स जे आहेत ते
तिथे शो करताना आपल्याला दिसतात. आता इथे जर पाहिलं आपण हा जो कार्बन आहे हा कार्बन कशाचा आहे तर ऍक्च्युली अल्किल ग्रुप असू शकतो, अरिल ग्रुप असू शकतो. त्याचा हा कार्बन आहे. जनरली आपण इथे जे आहे ते अल्किल ग्रुप कन्सिडर करू. सो हा जो कार्बन आहे हा कुठल्या हलाइड ग्रुपला कुठल्या एक्स ग्रुपला जो आहे तो अटॅच आहे त्यावर डिपेंड करेल. हा जो बॉन्ड इथे फॉर्म झालेला पोलर बॉन्ड त्याची लेंथ कसे डिपेंड करेल तर आपण इथे जर पाहिलं तर फ्लोरीन टू आयोडीन असं जर आपण जर गेलो तर आपल्याला माहिती आहे की सर्वात कमी ऍटॉमिक साईज आयनिक साईज जी आहे ती आपल्याला फ्लोरीनची पाहायला मिळते. देन क्लोरीन थोडीशी वाढलेली दिसेल आयनिक साईज, देन ब्रोमीन, देन आयोडीन. म्हणजे ऍटॉमिक साईज और आयनिक साईज जी आहे ती सर्वात जास्त आहे आयोडीनची आणि सर्वात कमी आहे फ्लोरीनची. सो जेव्हा हे कार्बन सोबत बॉन्ड फॉर्मेशन करतात तर आपल्याला तिथे बॉन्ड लेंथ जी आहे ती इन्क्रीज होताना दिसते फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. सी बॉन्ड एफ मतलब बॉन्ड लेंथ, सी बॉन्ड सीएल, सी बॉन्ड बीआर, सी बॉन्ड आय. असं जर आपण बॉन्ड लेंथचं कंपॅरिझन जर केलं तर सर्वात जास्त बॉन्ड लेंथ आपल्याला कार्बन आणि आयोडीन मध्ये पाहायला मिळेल. सर्वात जास्त बॉन्ड लेंथ कार्बन आणि आयोडीन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. का पाहायला मिळेल कारण ऍटॉमिक साईज जी आहे ती इन्क्रीज झालेली दिसेल आपल्याला इन केस ऑफ आयोडीन. फ्लोरीन टू आयोडीन अशा प्रकारे तिथे ऍटॉमिक साईज आयनिक साईज जी आहे ती इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. सो बॉन्ड लेंथ जेवढी इन्क्रीज होणार तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इट गेट डिक्रीजेस. As the length of the bond get increased, strength of the bond get decrease. लक्षात ठेवायचं बॉन्ड लेंथ जर वाढली तर स्ट्रेंथ जी आहे ती कमी होणार. याचा अर्थ काय की कार्बन फ्लोरीन, कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन आणि कार्बन आयोडीन यांच्यामध्ये जर आपण स्ट्रेंथ जर कन्सिडर केली तर ऍज कम्पेअर्ड टू लेंथ ज्याची सर्वात शॉर्टर लेंथ तो स्ट्रॉंगर तो स्ट्रॉंग बॉन्ड आपल्याला दिसेल. सर्वात शॉर्ट लेंथ जी आहे ती कार्बन फ्लोरीन मध्ये या बॉन्डची आपल्याला दिसेल. म्हणून सर्वात स्ट्रॉंग बॉन्ड जो आहे तो कार्बन फ्लोरीन मध्ये राहतो. त्यापेक्षा थोडासा वीक जो आहे तो कार्बन क्लोरीन, त्याहीपेक्षा वीक कार्बन ब्रोमीन आणि सर्वात वीक जो आहे तो आपल्याला दिसेल कार्बन आयोडीन. व्हाय? बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग लेंथ ऑफ bond which is forming between carbon and halogens. सो जेवढी जास्त बॉन्ड आहे तेवढा तो बॉन्ड जो आहे तो वीक होतो. असं का होते ऍक्च्युली तर जसं आपण इथे फ्लोरीन टू आयोडीन जातो आपल्याला काय दिसते तिथे देयर इज अ इन्क्रीज इन ऍटॉमिक साइज एज वेल एज आयनिक साइज. ऑल्सो देयर इज अ इन्क्रीज इन द साइज ऑफ p ऑर्बिटल्स. फ्लोरीन टू आयोडीन p ऑर्बिटल जो आहे त्याची साइज जी आहे ती इन्क्रीज होत जाते. देयर इज अ इन्क्रीज इन द साइज ऑफ p orbital as we go from fluoride to chloride to bromide to iodide. So जशी जशी साइज इन्क्रीज होत जाते तिथे p ऑर्बिटल जो आहे इट बिकम्स मोर डिफ्यूज. तो जास्त तिथे स्प्रेड होत जातो आणि ओनली बिकॉज ऑफ दॅट जी ओव्हरलॅपिंग आहे ती तिथे जी आहे ती कमी कमी होत जाते. जेवढी कमी ओव्हरलॅपिंग होणार ऑर्बिटल्सची कार्बन ऑर्बिटल्स आणि हॅलोजन्सचे जे काही ऑर्बिटल्स आहेत हॅलोजनचा p ऑर्बिटल आपण तिथे म्हणू तर ही जी ओव्हरलॅपिंग आहे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग गेट डिक्रीज. ओव्हरलॅपिंग जी आहे ती डिक्रीज होत जाते आणि जेवढी कमी तिथे ओव्हरलॅपिंग होणार ऑर्बिटल्सची तेवढा तो बॉन्ड जो आहे तो वीक. जेवढी जास्त ओव्हरलॅपिंग होणार ऑर्बिटल्सची तेवढा तो स्ट्रॉंगर बॉन्ड जो आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळणार. काय टिपिकल बॉन्ड लेंथ
बॉन्ड एन्थॅल्पीज आणि डायपोल मोमेंट जे आहेत कार्बन हॅलोजन बॉन्ड्स मध्ये ते जे आहे ते आपण इथे एक टॅब्युलर फॉर्म मध्ये जे आहे ते डिस्कस करू. त्यावरून सुद्धा तुम्हाला बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थॅल्पीचा ट्रेंड जो आहे तो इथे समजेल आणि डायपोल मोमेंटच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या किती आहेत कशा आहेत ते सुद्धा आपल्याला या टेबलवरून जे आहे ते समजून घ्यायचं आहे. सो टेबल जर आपण जर पाहिलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये स्पेशली आपण काय केलं इथे तर मिथिल ग्रुप जो आहे तो इथे घेतला. दॅट मीन्स अल्किल ग्रुप जो आहे तो सेम घेतला फक्त चेंज कशामध्ये केला आपण हॅलोजन्स. त्यावरूनच आपल्याला तिथे ट्रेंड जो आहे तो काढता येईल आणि फ्लोरीन टू आयोडीन कसा चेंज होतो इन केस ऑफ देअर बॉन्ड लेंथ बॉन्ड स्ट्रेंथ डायपोल मोमेंट वगैरे त्याच्यावरून आपल्याला दिसेल बॉन्ड स्ट्रेंथ किंवा बॉन्ड एन्थॅल्पीज वरून किंवा बॉन्ड लेंथ वरून सुद्धा आपल्याला ट्रेंड जो आहे तो काढता येईल. सो बॉन्ड पॅरामीटर्स ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड्स आपण जर पाहिले तर आपण इथे पहिल्या कॉलम मध्ये जे आहे ते बॉन्ड्स घेतलेले आहेत वेगवेगळ्या हॅलोजन्स मध्ये आणि कार्बन मध्ये. बॉन्ड लेंथ जे आपण पिकोमीटर मध्ये मेजर करणार आहे. बॉन्ड एन्थॅल्पीच्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्या किलो जूल पर मोल हे युनिट जे आहे त्या युनिट मध्ये आपण इथे मेजर करणार आहे आणि सोबतच डायपोल मोमेंट टू डीबी मध्ये जो आहे तो आपण मेजर करतो हे त्याचं युनिट. राईट ना पहिला जर कंपाऊंड आपण जर पाहिला तो आहे CH3 बॉन्ड आहे म्हणजे मिथिल फ्लोराईड. मिथिल फ्लोराईडची बॉन्ड लेंथ जी आहे ती आहे 139 पिको. बॉन्ड एन्थॅल्पी जर पाहिली ती आहे 452. डायपोल मोमेंट दॅट इज 1.847 डिग्री ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. In case of methyl chloride, that is 178 picometer bond length, which have 351 kilojoule per mole bond enthalpy and 1.860 dipole moment. हे आपल्याला इथे पाहायला मिळते. Same in case of CH3 bond Br, that is methyl bromide, bond length जी आहे 193 picometer. Then bond enthalpy जर पाहिले तर 293 किलो जूल पर मोल ते आपल्याला पाहायला मिळते आणि डायपोल मोमेंट जो आहे तो आहे 1.830 तिथे आपल्याला पाहायला मिळते. आणि इन केस ऑफ CH3 आहे दॅट इज मिथिल आयोडाइड बॉन्ड लेंथ इन पिकोमीटर इज 214 पिकोमीटर. देन हियर बॉन्ड एन्थॅल्पी जर पाहिली तर ती सर्वात कमी आपल्याला दिसते दॅट इज 234 किलो जूल पर मोल ॲज कम्पेअर्ड टू अदर्स. आणि डायपोल मोमेंट जो आहे तो सुद्धा सर्वात कमी दिसेल दॅट इज 1.636 डीबी आपल्याला पाहायला मिळतो. सो ह्या तर झाल्या व्हॅल्यूज बट याच्यावरून कंपॅरिझन आपल्याला करता येते की मिथिल फ्लोराइड मिथिल क्लोराइड मिथिल ब्रोमाइड मिथिल आयोडाइड यांच्या बॉन्ड लेंथच्या व्हॅल्यू जर पाहिल्या बॉन्ड एन्थॅल्पीच्या पाहिल्या किंवा डायपोल मोमेंटच्या जरी पाहिल्या तर त्यावरून सर्वात स्ट्रॉंगर बॉन्ड कुठला आहे किंवा त्या कुठले दोन कंपाऊंड जे आहेत यांच्या बॉन्ड एन्थॅल्पीचं कंपॅरिझन आपण जर केलं तर त्यावरून सुद्धा आपल्याला सांगता येते की या दोन कंपाऊंड मध्ये जे आहेत ते बॉन्ड कुठला स्ट्रॉंगर आहे कुठला वीक. कसा तो ते आपण इथे मिथिल फ्लोराइड बॉन्ड लेंथ आहे 130, मिथिल क्लोराइड 178, मिथिल ब्रोमाइड 193, मिथिल आयोडाइड 214. मगाशीच आपण डिस्कस केलं की ऍज द बॉन्ड लेंथ गेट इन्क्रीज बॉन्ड लेंथ जर इन्क्रीज होत असेल तर स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड जी आहे ती तिथे इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार नॉट डिक्रीज. सो बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ती डिक्रीज होणार. डिस्टन्स वाढत गेलं कार्बन फ्लोरीन 139 कार्बन Cr 178 कार्बन Br 193 कार्बन आयोडीन 214. असं का केलं कार्बन तर सेम आहे बट इथे फ्लोरीन टू आयोडाइड आपण जात आहे आणि फ्लोरीन टू आयोडाइड जेव्हा आपण जातो आयनिक साईज किंवा ऍटॉमिक साईज जी आहे किंवा पी ऑर्बिटल त्यांचा जो आहे त्याची साईज जी आहे ती इन्क्रीज होत जाते. तर म्हणून बॉन्ड लेंथ सुद्धा इन्क्रीज होते. जेवढी जास्त बॉन्ड लेंथ तेवढी त्याची स्ट्रेंथ कमी. याचा अर्थ काय CH3 बॉन्ड आहे मध्ये कार्बन आयोडीन बॉन्ड जो आहे तो सर्वात वीक दिसेल आणि CH3 बॉन्ड F मिथिल फ्लोराइड मध्ये कार्बन फ्लोरीन बॉन्ड जो आहे तो सर्वात स्ट्रॉंग दिसेल. हे आपल्याला इथे सांगता येते त्याच्या बॉन्ड लेंथ वरून सेम ॲज कम्पेअर्ड टू अदर बॉन्ड डायपोल मोमेंट किंवा बॉन्ड एन्थॅल्पीज वरून सुद्धा. बॉन्ड एन्थॅल्पीज सुद्धा आपण तसंच करू शकतो. इथे सर्वात जास्त बॉन्ड एन्थॅल्पी पाहायला मिळते आपल्याला 452 इन केस ऑफ मिथिल फ्लोराइड मध्ये कार्बन फ्लोरीन. मिथिल फ्लोराइडच्या कार्बन फ्लोरीन मध्ये जो बॉन्ड फॉर्म झालेला त्याची बॉन्ड एन्थॅल्पी आहे 452. सर्वात कमी पाहायला मिळते कार्बन आयोडीन
मध्ये जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे त्याची बॉन्ड एंथॅल्पी दॅट इज 234 किलो जूल पर मोल इन मिथिल आयोडाईड. आता ह्या जे बॉन्ड एंथॅल्पीज आहे, व्हॉट इज मीन बाय बॉन्ड एंथॅल्पी? आपल्याला माहिती आहे की बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तिची जी काही एनर्जी तिथे लागेल दोन ऍटम्स मध्ये जो काही बॉन्ड असेल, सिंपल वे ही डेफिनेशन आपल्याला तिथे करता येते, तर त्याच एनर्जीला आपण तिथे म्हणणार बॉन्ड एनर्जी. बॉन्ड जेवढा स्ट्रॉंगर तेवढी एनर्जी त्याला ब्रेक करण्यासाठी जास्त लागते. आणि बॉन्ड जेवढा वीक आहे, आपल्याला माहिती आहे वीकर असेल तर त्याला एनर्जी जी आहे ती कमी लागेल त्याला ब्रेक करण्यासाठी. सो असं सिंपल थिंग जी आहे ती इथे आपल्याला दिसते. म्हणजे बॉन्ड जर आपण कन्सिडर केला की हा एक पेन आहे, हा एक बॉन्ड आहे, याला ब्रेक करायचं असेल तर इझिली आपण ब्रेक करणार. पण आपण इथे जर एखादा यापेक्षा जास्त डायमीटर असलेला आयरन रॉड जर घेतला आणि त्याला ब्रेक करायचं असेल तर सेम एनर्जी लागेल का? नाही, ब्रेक होईल, बट त्याला एनर्जी जी आहे ती याच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त लागेल. सेम कंडिशन हिअर ऑल्सो. शॉर्टर बॉन्ड असेल तर ते सुद्धा आपल्याला, आपण एकदम शॉर्टर जर घेतला त्याला बॉन्ड जे आहे तो ब्रेक करायचा असेल तर तिथे एनर्जी जास्त लागेल. सो सेम कंडिशन इथे दिसते. कार्बन फ्लोरीन मध्ये बॉन्ड शॉर्टर आहे, त्याला ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते. जशी जशी बॉन्ड लेंथ वाढत जाते बॉन्ड एंथॅल्पी जी आहे ती डिक्रीज होत जाते. तो जेवढी बॉन्ड एंथॅल्पी कमी तेवढा तो बॉन्ड वीक असेल त्या दोन ऍटम्स मध्ये, जसे की कार्बन आयोडीन मध्ये पाहायला मिळतो. तर 234. सर्वात स्ट्रॉंगर आपल्याला बॉन्ड एंथॅल्पी जी आहे ती पाहायला मिळते कार्बन फ्लोरीन मध्ये, दॅट इज 450. म्हणजे याचा अर्थ काय, तर सर्वात स्ट्रॉंग बॉन्ड जो आहे तो कार्बन फ्लोरीन आहे. सेकंड नंबर जो आहे तो कार्बन क्लोरीन, थर्ड नंबर जो आहे तो कार्बन बी आहे, आणि फोर्थ नंबर जो आहे तो कार्बन आयोडीन. सो अशी ही एक पहिली प्रॉपर्टी होती, दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस.